अंतिम ओव्हरमध्ये पहिला डॉट बॉल झाला, नंतर 3 बॉल 3 षटकार त्यांनी ठोकले आणि त्याच्यानंतर अगदी मोमेंटम शिफ्ट झालं. तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय परेशभाई पाटील यांचं इथे शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर या आणि त्यांच्या समेत उपतालुका प्रमुख सतीशभाईंचं इथे शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय कुमार सुकेश बोपी यांच्या माध्यमातून शिवसेना आणि त्यासोबत पनवेल तालुका प्रमुख चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या दोन्ही टीमची अयूब शेख अगदी बघू शकता आणि मनीष पाटील देखील एक चांगली लढत तुम्हाला बघायला मिळेल. आमदार चषकाच्या उलवे नोट मधील स्पर्धा अयूब शेख दमदार ते बाईकरमॅन तो ठरला होता. पहिलाच बॉल वेगवान आणि पहिलाच बॉल लेग समच्या अगदी बाहेरून गेला हे पंचांनी सांगितलं आणि तो वाईट त्यांनी दर्शवला. अवांतर धाब्याने अकाउंट उघड इथे होत आहे. महत्वाची लढत आहे, महत्वपूर्ण हा सामना आहे. दोन दिग्गज संघ टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारी ही मंडळी अगदी बघू शकता. तर या दरम्यान रायगड जिल्हा उपप्रमुख आदरणीय शिवसेना सन्माननीय परेशभाई यांचं एक आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत आणि त्याचबरोबरीने सतीशभाई यांना देखील विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. पनवेल तालुका उपप्रमुख सन्माननीय सतीशभाईंचं देखील या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत, कारण यानंतरचा सामना असेल तो म्हणजे 40+ क्रिकेट संघाचा. बघू शकता आपण एक थोडासा थरार पहिला बॉल जो अवांतर होता आणि त्याच्यानंतर लगेचच मैदानात विकेट घेतली. अगदी बघू शकता पहिला धक्का बॅटिंग करत असताना युवान शायन्स 11 चन्मान टेंबिवली. नवीन खेळाडू मैदानात अजून एक मोठं नाव मंदार गोरटकर हा मैदानामध्ये आलेला आहे. अयूब शेख ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, सातत्यानं भ्रमंतीमध्ये असा खेळाडू, मोठमोठ्या ओपन टुर्नामेंटमध्ये नेहमी तो अगदी व्यस्त शेड्यूल असणारा खेळाडू आहे आणि आज ग्रामीण गटातून खेळत असताना आपल्या टीमसाठी अगदी एक चांगलं नेतृत्व तो करत आलेला आहे. हा बॉल काय फटका सजवला पाडा स्वीपनं, पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंदारनं या बॉलवर ठोकलाय चौकार. अनुभव आहे, वन डाऊनची भूमिका सातत्यानं महत्वाची राहते आणि ती निभावत असताना सध्या दिसलाय. ज्या पद्धतीनं हा पाडल स्वीप त्यांनी केला, चौकार दाखवलाय. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आहे आणि हँड कोऑर्डिनेशन किती चांगलं असू शकतो आणि ते देखील स्पेशली पहिल्या बॉलवर याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिलंय. यावेळेस स्विच हिट केलं, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि त्यामध्येही सक्सेस. गलीमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखीन एक लगातार 2 बॉल 2 4. बॉल केल्या मंदारनं. पहिल्या बॉलवर जरूर वाईट याला, दुसऱ्या बॉलवर जरूर विकेट मिळाली, परंतु दडपण नाही या
हे सांगत असताना मंदार पुन्हा एकदा फ्लेक केलाय बॉलला. अनबिलिव्हेबल क्रिकेट बॉलच्या मेरिट नुसार याच्या अगोदर देखील लेंथ अँड लाईन मधील बॉलला याच दिशेने तरी पाठवलं होता आणि आणखीन एक डीप लॉंग लेगला चौकार. हॅट्रिक देखील आपण पहिल्या मॅच मध्ये बघितली होती. त्याच्यानंतर ती विकेटची हॅट्रिक पहिल्या मॅच मध्ये होती 40 प्लसच्या. मागील मॅच जिथे लगातार 3 बॉल 3 षटकार बघायला मिळाले आणि या मॅच मध्ये लगातार 3 बॉल 3 चौकार बघायला मिळाले. म्हणजे लगातार 3 मॅचेस मध्ये 3 हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाल्या. मंदार फार आक्रमक होत असताना धावसंख्येचं एकंदरीत टोटल सद्यस्थितीमध्ये आपण बघतो ऑन बोर्डवर लागले तर 13. अयूब शेखवर आक्रमण चढवलंय. मंदारनं 3 बॉलमध्ये 12 रन सलग 3 चौकार त्यांनी ठोकण्याचा विक्रम. डिफेन्स करत असताना हे सेन्सिबल क्रिकेट आहे. ही खरी क्रिकेटची गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता सादर करत असताना दिसलाय मंदार. लगातार 3 मोठ्या फटक्यानंतर स्ट्राईक रोटेट करत असताना, कारण मनीष पाटील देखील एक तेवढाच होतकरू खेळाडू आणि एक दिग्गज गोलंदाजांना तो नेहमी हल्ला बॉल करण्याची क्षमता राखतो आणि हे बॅटल बघायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. कारण एका बाजूला मनीष पाटील म्हटलं तर टेंबिलीची ताकद, एका बाजूला अयूब शेख म्हटलं तर अगदी कासार वडवलीची ताकद आणि या 2 ताकदवान खेळाडूंमध्ये हे बॅटल आता रंगताना दिसेल. अंतिम बॉल बाय हो थोडंसं सॉफ्ट डिसमिसल बॉल हवे तरंगतो अयूब नाही पोहोचू शकले. डिफेन्स जायचं होतं. बॅटचा फेस लवकर क्लोज केला, धोक्यात होता. थोडंसं सॉफ्ट डिसमिसल झाला आणि इथे नशिबाची साथ अगदी मनावेला गेला आणि पहिलं षटक ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघू शकता. बघा हा बॉल वर गेला भरपूर डिफेन्स करत असताना आणि अगदी काही अंतर तिथे पाठीमागे राहिला जेल पासून अयूब आणि पहिलं षटक संपलंय. रनफॉल करता हवेत 15 विकेट गेली 1. संघासाठी दिला जाईल. तर काही क्षणातच या ठिकाणी आपण मान्यवरांचं शुभागमन पाहणार आहोत. ते सन्माननीय भिंगारवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अशोक राजाराम गायकर साहेब यांचं काही क्षणात आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलं पॉवर प्लेचं, ज्यामध्ये धावा आले टोटल 15 धावा. विकेट गेले 1. गोलंदाजीच्या मार्कवर लखन जाधव हा सेकंड पॉवर प्ले मध्ये अगदी तुम्हाला गोलंदाजी करताना बघायला मिळेल. एक आणखीन एक उत्तम गोलंदाजी. क्रिकेट खेळासोबत रिस्पॉन्सिबिलिटी या फार महत्त्वाच्या असतात. सांघिक जबाबदाऱ्या आपण जशा मैदानामध्ये पेळवतो तसं आयुष्य जगत असताना सांसारिक जबाबदाऱ्या, आपल्या घरच्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असतात. लखन जाधव नेहमी व्यस्त असतो आपल्या शेड्यूलमध्ये, जॉबमध्ये, परंतु आज वेळात वेळ काढून इथे आपल्या गावासाठी आले आणि बघायचंय पहिला बॉल त्याचा मैदानामध्ये. मनीष स्वीट शीट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा चकमा जरूर खाल्ला विकेट किपरनं, परंतु बॅकअप किती चांगलं दिलं प्रसाद तांडेलनं. गुड फिल्डिंग हेच तर हवं असतं. तुमची फिल्डिंग ही तुमची ताकद असली पाहिजे. जेवढे फिल्डिंग मधून तुम्ही रन वाचवाल तेवढी गोलंदाजी उत्तम होईल आणि जेवढी गोलंदाजी उत्तम होईल तेवढे टार्गेट अगदी कमी सेट होऊ शकतो. या मॅचचे अनेक लॉजिक असतात आणि बघायचं क्रिकेट मागे क्रिकेट किती चांगलं बहरताना बघायला मिळालं. या मैदान ज्यांनी गाजवून सोडले डे टुर्नामेंटमध्ये तालुका प्रमुख चषकाची स्पर्धा ज्यांनी गाजवून सोडली तो चांबारली संघ पहिला सामना जिंकला आणि आता मैदानामध्ये हे 2 संघ पुन्हा एकदा आमने सामने. अगदी बघायचं आहे 16 वर अगदी संघाची धावसंख्येचं टोटल. लखनचा बॉल ढकलायचं होतं शॉर्ट पॉइंट कडे, चांगली फिल्डिंग अगदी बघू शकता तिथे. 1 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना अगदी बघितलं आपण आकाश श्रीपत तिथे दिसले आपण. आकाश श्रीपत आणि चांगलं टीमला प्रेझेंट करत असताना फिल्डिंग डिपार्टमेंटमधून सध्याच्या फिल्डिंगचं स्टँडर्ड बहरत आहे. मागील काही 2 बॉलमध्ये बघायला मिळालं ते खूप चांगलं, हे चांगले संकेत असतात फिल्डिंग टीमसाठी. परंतु प्रोजेक्टचा स्कोर भरपूर काही सांगून जातो, परंतु आता पुन्हा एकदा मोठं चेस आहे तिथे खरं तर डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूसाठी आणि ते त्याने ॲक्सेप्ट केलं आणि तोपर्यंत 2 रन इथे पूर्ण झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे बघा मिळते. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय. मनीष ज्यानं वैयक्तिक 3 बॉलमध्ये 4 रन केलेत आणि त्यासोबत मंदारनं
आतापर्यंत 5 बॉलमध्ये 14 रन आपल्या टीमसाठी उभारलेत आणि 19 रन आतापर्यंत. सध्याचा करंट रन रेट 12.67 जे तुम्हाला ऑन स्क्रीन आणि इक्विरी इव्हेंट्स या वाहिनीच्या माध्यमातून बघायला मिळते. मधून काढायचा तो बॉल वाईड यॉर्करसाठी गेले. बॅटच्या टो एंडवर हा बॉल लागला आणि लेग स्टेप मधून जोपर्यंत खेळाडू बॉलवर पोहोचतील 1 रन कंप्लीट झाले आहे. सिंगल. असं खरं क्रिकेटचं मेरिट आहे. क्रिकेटचा खेळ हाच आहे. सिंगल डबलला आजचं मॉडर्न क्रिकेट आणि क्रिकेटर हे फार कमी महत्त्व देतात. परंतु ए पोलमधील ज्या आज लढती आहेत हे खेळाडू कधीच सिंगल डबल चुकवत नाही. त्यांना माहिती आहे एक फटका तो कसाही येतो प्रत्येक ओव्हरमध्ये तो सिंगल डबल. वारंवार रिव्हर्स अटेन मंदार अगदी बघू शकता ज्याचा प्रयत्न त्यांनी करतोय. पर तो हा चेंडूच असा आहे लगा तो आबाद नाही तो बरबाद असंही म्हटलं जातं. आणि त्यासोबत आलेला हा डॉट बॉल प्रत्येकी डॉट बॉल प्रत्येक ओव्हरला कारण एका ओव्हरमध्ये 6 बॉल वाटेला येतात आणि तो एक डॉट बॉल त्या ओव्हरला फार अतिशय सुंदर बनवत जातो. आणि आतापर्यंत लखन जाधवने केलेली कामगिरी ही उत्तम आहे. सेकंड पॉवर प्लेमध्ये 5 बॉलमध्ये फक्त 5 रन आलेत. कमबॅक करून देत असताना मग ओव्हरमध्ये ज्या रन अयुबच्या ओव्हरमध्ये काहीशा प्रमाणात 15 रन त्या ओव्हरमध्ये खर्च झाले त्याची रिकव्हरी करण्याची मोहीम अगदी लखन जाधवने घेतली. हा फटका चांगला आहे परंतु एक शॉर्ट लेन चूक झाली आणि या चुकीच्या शोधामध्ये होते मंदार. ही ओव्हर चांगली चालू होती परंतु हा खरा बॉल आणि त्यावर ठोकलाय चौकार. झाली हजारो लाखो खर तर फेरफार राजतंत्र चालले समर्पित केले महाराष्ट्र लोकांसाठी शिवचरित्रांचं गणतंत्र चालले. मैदानामध्ये अगदी जाणार होतं आपण धावसंख्येचं टोटल अगदी 24 सध्याचा 12चा रन रेट आणि जी सरासरी अगदी राखण्यामध्ये यश मिळालेलं आहे. स्क्रीनवर अगदी बघू शकता अगदी चॅम्पियन्स क्रिकेट संघ वाकडी पनवेल आयोजित तालुका प्रमुख चषक 2025 इंदोरचे सम्राट बाळासाहेब ठाकरे अगदी यांचे निश्चित भक्त आमचे कुमार सुकेश बोपी साहेब नेरेदुंद्र विभाग शिवसेना प्रमुख. आणि आता मैदानामध्ये आपण पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करूया. पॉवर प्लेची बंधनं आता संपली आहेत त्यामुळे 2 पॉवर प्ले संपल्यानंतर फलंदाजांचं खरी मोहीम त्यांना हाती घ्यावी लागते. पॉवर प्लेमध्ये चांगले रन आलेत 12चं टार्गेट त्यामुळे जर ही सरासरी जर अशीच कायम ठेवली तर किमान 60 धावा बनतील असा अंदाजे स्कोर ज्याला आपण म्हणतो बघायचं. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेत नितीन वैद्य. पुन्हा एकदा तसाच काही प्रयत्न स्विच हिट करण्याचा परंतु उत्तम गोलंदाजी ओळखले पारखले निरखले मनीष यावेळेस त्याच्या अगोदर मंदारचे प्रयत्न होते. तबल ही दुधारी तलवार आहे. दोन्ही खेळाडू खूप चांगले स्विच हिट करतात रिव्हर्स अटेम चांगले खेळतात आणि अगदी बघू शकता तसाच काही मागे बॉलवर प्रयत्न दोघांनी एक वेळा तो प्रयत्न केले त्यामध्ये अपयश पदरी आलाय परंतु एकदा चौकारी आला होता. हे देखील विसरू जमणार नाही मंदारच्या बॅटमध्ये. लोवर फुटबॉल बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न थोडंसं तिथे तालमेल बिघडलाय. डायरेक्ट हिटची नामी संधी अगदी बघू शकता बऱ्याच क्रिया घडल्या. संदेश ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता फिल्डर आपली रन कंप्लीट करण्यासाठी धावत अगदी बॅट्समन आपली रन कंप्लीट करण्यासाठी धावत होते. गोलंदाज नितीन तो बॉल उचलण्यासाठी त्याची तलमेल अगदी सुरू होती आणि अगदी डायरेक्ट हिट बनलं असतं तर कामही बनलं असते. धोक्यात होती विकेट जो स्ट्राईक एंडकडे मंदार नॉन स्ट्राईक एंड करून येत होता त्यामुळे लगेच विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण बघतो मोहम्मद वरेकर ज्यानं थोडीशी नाराज व्यक्त केली. का नाही खरं तर या फिल्डिंग डिपार्टमेंटचं रिफ्लेक्शन कोण असेल तर मोहम्मद आहेत जे अगदी यशाच्या पाठीमागे उभे आहेत. स्लोअर केला गती परिवर्तन चेंज ऑफ स्पेस यालाच तर महत्त्व दिलं जातं ना. हे व्हेरिएशन्स जे असतात ते नेहमी सातत्यानं फलंदाजांना समोरमात टाकतात. मागील काही बॉल थोडेसे वेगवान राहिले आणि आत्ताचा बॉल हे बघा मोहम्मद वरेकर बूम बूम ज्याची बॉडी लँग्वेज अतिशय स्ट्रॉंग आहे आणि क्लोज यशस्वी रक्षण ते करतात. रडार मध्ये बॉल आलाय उंच तर फार गेलाय पाहत बसलो ते एक वेळ जजमेंट सुरू होतं. आकाश श्रीपट जन हा झेल तिथे टिपला आणि महत्वाचे विकेट मंदार बॅक टू द पवेलियन.
भिंगारवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अशोक राजाराम गायकर साहेब, ग्रामपंचायत मोठे भिंगार उपसरपंच यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आयोजक नरेंद्र विभाग शिवसेना विभाग प्रमुख सुकेश भाई भोपी आणि गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. अशोक राजाराम गायकर साहेब, ग्रामपंचायत मोठे भिंगार उपसरपंच आणि त्यांच्या समेत आकाश सुरेश राणे, प्रमोद मनोहर ठाकूर आणि हेमंत ठाकूर यांचे बंधू अर्थातच प्रमोद मनोहर ठाकूर, आपलं सहर्ष स्वागत. मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. फलंदाजीसाठी आता मोनिश पाटील आलाय. मोनिश पाटील आणि मनीष पाटील हे दोन्ही सख्खे बंधू आणि अगदी नावामध्ये तेवढेच साम्य तुम्हाला सातत्याने त्यांच्या बघा मिळतं. 2.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि रन फलकावर धावा आहेत 25. विकेट गेले 2. गोलंदाजी चांगली झाली नितीनची. फटका चांगला आहे. शॉट ऑफ द नाईट, इट्स आउट ऑफ द पार्क. प्रेक्षक दीर्घामध्ये हा धमाकेदार षटकार. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, शिवसेनेचे रायगड उपजिल्हा प्रमुख अर्थातच टायगर परेशभाई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. आणि परेशभाई यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 50,000 रुपयाचं योगदान दिलं आणि त्यांच्या माफ करा 1,00,000 रुपयाचं योगदान त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समेत शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय सतीश पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. मोनिश पाटील येत्या क्षणी मैदानात तो आक्रमक झालाय. धावसंख्या झाले 31-31 आतापर्यंत पोहोचलाय. अप अँड डाऊन्स हे क्रिकेटमध्ये सुरू असतात. कधी फलंदाजांचं वर्चस्व राहील, कधी गोलंदाजाचं कमबॅक होईल, हे तुम्हाला बघायला मिळतील. आज एक गटाच्या लढती आहेत. यांच्याकडे आहे साहस, यांच्याकडे आहे जिद्द, यांच्याकडे आहे चिकाटी. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपला हँड एफर्ट्स कसे लावले जातात स्पर्धेमध्ये राहण्यासाठी याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना. लगातार दुसऱ्या षटकारासाठी गेले मोनिश पाटील. कॅच ड्रॉप. प्रसाद चुका झाले, चुकीच्या एंडला थ्रो, लक्षही नव्हतं. थोडंसं माइंडसेट जो डायवर्ट होताना दिसला. केलेल्या चुका या खेळामध्ये फार महाग पडतात. सुटलेलं झेल प्रसादकडून यापेक्षा मुलीच नाहीयेत, कारण जिथे ते फिल्डिंग सध्या करते तो या मैदानाचा सगळ्यात घातक एरिया आहे. जो शॉर्ट थर्ड मॅनला आपण बघतो, परंतु तिथे झेल हातातून निसटलाय. हे षटक नितीनचं पहिल्या 4 बॉलमध्ये त्यांनी त्याच्या नावी जरूर ठेवलं, परंतु अंतिम 2 बॉलमध्ये जवळपास 7 धावा आल्या, जवळपास 8 धावा आल्या आणि टोटल या ओव्हरमध्ये 9 धावा, 1 विकेट. 3 ओव्हर नंतर धावसंख्येचा फलक आहे 33. विकेट गेले 2. संगीत आपण ऐकलं. मैदानावरती जोडी तुम्ही पाहता ट्विन्स अर्थातच मोनिश आणि मनीष दोरे सख्खे भाऊ. जर एकाने टोपी नसती घातली तर तेही ओळखणं कठीण होतं. धावा झाल्या दाफलकावरती वैभव 33 धावा. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये मोनिश पाटीलचा तो हेलिकॉप्टर स्टाईल लुक त्याने जो दिला, अगदी लँडिंग झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजीसाठी आता आयुबला बोलवलं गेलंय. वैयक्तिक दुसरं त्याचं सेकंड स्पेल, वैयक्तिक दुसरं षटक. पहिलं पॉवर प्लेमध्ये थोडंसं महागडा झालं होतं, परंतु आता पॉवर प्लेची बंधनं संपलेली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आयुबला बॉलिंग ट्रॅकवर आणलेला आहे. मनीष पाटील स्ट्रायकिंग एंडकडे 33 वर संघाची धावसंख्या. नटराज स्टाईलने खेळायचा प्रयत्न अगदी बघू शकता. अगदी ज्या पद्धतीने आपण म्हणतो झोपून खेळायचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मधून जाण्याचा प्रयत्न आणि फॉलोइंग सीप अगदी म्हणतो ज्याला आपण, आणि तोच तसाच काही फटका इथे प्रमोट करण्याचा प्रयत्न इथे केला मनीष पाटीलनं. परंतु थोडा अडचणी आली आहेत मनीषला मैदानामध्ये. आज 7 बॉलमध्ये 6 धावा. इतका शांत तो कधीच नसतो. नेहमी त्याचे आक्रमक खेळ आपण सातत्याने बघतो आणि ज्या पद्धतीने रॉकस्टार यांनी ओळख दिली या ट्विन्सची, मैदानामध्ये नेहमी एक मोठी क्षमता ते राखतात. 33 वर धावसंख्या. यावेळेस अगदी बघू शकता थोडंसं नटराज स्टाईल खेळाचा प्रयत्न, अंदाज चुकीचा झाला तिथे. पंच सांगतायत हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
ज्याचं जजमेंट हा पॅरलर स्ट्रोक होता, वेळ कमी होता त्याच्याकडे, अंदाज थोडा चुकीचा ठरला, पण तो फटका किती चांगला होता ज्या पद्धतीने त्याने फ्लिक केलं आणि त्यासोबत फुलर लेंथवरील बॉल जो उचलला, जबरदस्त स्ट्रोक 39 वर. पुन्हा एकदा आक्रमक झाले होते, परंतु यावेळेस बॅटचा एज स्पर्श केला आणि पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅनला लखननं झेल तिथे टिपलाय. खेळाडू बाद. प्रतीक पाटील बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये आलेला आहे. 5व्या क्रमांकावर चांगली बॅटिंग अगदी होत होती. प्रतीक पाटील उर्फ बाट्या या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू. आणि बघायचं आहे 39 भिवंडीचा टार्झन मैदानामध्ये दाखल झाल्या. मधल्या फलीतील व्हेरी डेंजरस बॅट्समन, परंतु आयुबची स्तुती करावी लागेल. एक वेल सेट खेळाडूला त्याने अगदी बाद केलं मैदानामध्ये, ज्याची बॅट भरपूर काही बोलत होती, चांगले चांगले फटके डायवर्ट होत होते. बघा स्क्रीनवर तुम्हाला सन्माननीय आमच्या आदरणीय मान्यवर ज्यांचा संघ अगदी एक सामना जिंकलाय आणि काय फिनिशिंग रोल त्याने अदा केला होता परेशभाई पाटील यांना, शिवसेना उपजिल्हा प्रमुख. आणि अगदी बघू शकता आज शेर की झलक सबसे अलग, सातत्यानं मोठी स्पर्धा त्यांची सातत्यानं आपण पवनच्या नगरीमध्ये बघतो. आणि इथे हा बॉल थोडंसं फिंगर रोल करत असताना आपला फायनली आयुब शेख आपल्याकडे असलेला प्रचंड अनुभव, आपल्याकडे असलेले व्हेरिएशन्स त्यांनी वापरायला आता सुरुवात केलेली आहे. मैदानामध्ये 39 वर सध्या संघ बघू शकता. दोन तुल्यबल्य संघांमध्ये चाललेले घमासान युद्ध आणि खूप इंटरेस्टिंग राहील. सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा प्रतीकनं देखील, प्रत्येक खेळाडूनं, मनीषनं देखील अटेम्प्ट केलं होतं स्विचिट, मोनिशनं देखील स्विचिट अटेम्प्ट केलं होतं आणि आता प्रतीक पाटीलनं देखील स्विचिट अगदी हा अटेम्प्ट केला. त्या तिघांनी त्यामध्ये अटेम्प्ट करत असताना डॉट बॉल खेळत 39 वर सध्या संघ करंट रन रेट उतरलाय 12 वरून जवळपास 10च्या आसपास आलाय. पुढे सरसावले अगदी पुन्हा एकदा लेग साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न असफल राहिला. आलेला हा निर्धाव चेंडू, अशा पद्धतीने 4 ओव्हर संपले आणि कमबॅक फायनली झालाय. 4 ओव्हर नंतर धावसंख्येचं टोटल आहे 39. 3 गड्याच्या मोबदल्यानं बॅटिंग करणारा युवांश अंश 11 जानवान टेंबिवली. पण अगदी बघू शकता या नावानं उतरलेला कासार बडवली संघ कमबॅक कसा असावं याचं उत्तम उदाहरण. मागची 2 षटकं बघायला मिळाली. बघायचंय ही ओव्हर 22, कारण जेव्हा चांभारली संघ मागील मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत होता तेव्हा अंतिम षटकामध्ये ज्या ओमकारनं रन कुठल्या त्या फार उपयुक्त ठरल्या, कामी आल्या संघाच्या डिफेन्स करण्यामध्ये. आणि बघायचं हे अंतिम षटक मोनिश पाडीचं. टोटल इनिंग मध्ये अगदी विचार केला तर 100 बॉलचा विचार केला, 1 वाईड आले फक्त, त्यासोबत 7 डॉट बॉल देखील येताना तुम्हाला बघायला मिळाले आहेत. हे संपूर्ण चित्रीकरण सध्या ऋषभ पाटील आमची थोडं असं काम सोपं करत असताना आमच्या स्कोररचं भावेश. हो काय सुरुवात केली, परफेक्ट डिलिव्हरी अगदी शरीरापासून, ज्याला आपण म्हणतो ना अवे फ्रॉम द बॉडी, अगदी व्हाईट लाईनच्या 3 ते 4 इंच बॉल आतमध्ये त्यांनी तो डिलिव्हर्ड केला आणि फलंदाजाला थांबवले. मोनिश पाटील सारखा आक्रमक खेळाडू 3 बॉलमध्ये ज्यांना 8 रन केलेत, परंतु सद्यस्थितीमध्ये परिस्थिती वेगळी आहे. हे 5 बॉल फार महत्वाचे राहणार आहेत त्या पहिल्या सत्रामध्ये. 39 वर संघाचा डाव थांबलाय. पुन्हा एकदा तसाच काही प्रयत्न. भावेशला माहिती आहे या डेथ ओव्हर मध्ये विकेट पेक्षा डॉट बॉल भरपूर कामी येतील. डॉट बॉल दबाव वाढवेल, डॉट बॉल या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीची गुणवत्ता वाढवेल. आणि मागील 5 बॉल मध्ये एकही रन आलेले नाहीये, मागील सलग 5 डॉट बॉल आलेत, त्यामुळे संघाच्या अडचणी 5 बॉल मध्ये वाढलेल्या दिसत आहेत. अगदी बघू शकता
39 वर संघाचा डाव इथेच थांबलाय, फुल स्टॉप लागलाय. स्विचचा प्रयत्न तिथे झालाय परंतु डायरेक्ट हिट बनलं असतं तर काम बनलं असतं, परंतु बॅकअप नव्हतं. एकच रनवर संतुष्ट आहेत. लेग बायच्या स्वरूपाने ती रन येईल हे पंचाने आम्हाला सांगितलं, कारण एक एक धाव फार महत्वाचे असते. थोड्याच वेळा अगोदर अशुभाई आले होते, त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही बघितला सुरतचा तो 22चा चौकार आणि त्याच्यानंतर त्यांनी केलेल्या त्याच्या वैयक्तिक 100 धावा आणि प्रथमेश कोहलीने केलेले 104 धावा हे बरंच महत्वाचे असतात. बाईक्स लेग्स बाईक्स म्हणून फार या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं जातं. रेसिंगच्या भूमिकेमध्ये जेव्हा असतं आपण तेव्हा या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. धावसंख्येचं टोटल सध्या अगदी बघू शकतो 40 वर ऑन बोर्डवर. बघा या उलवेच्या स्पर्धेमध्ये बाईक घेतलेले काही मोमेंट इव्हेंट्स त्यांनी ती स्पर्धा कव्हर केली होती आणि संदेशने भरपूर इम्प्रूव्हमेंट केले. 40 वर सध्या संघाची धावसंख्या. 6व्या मैदानामध्ये भावेश खेळाडूंची ही भूमिका फार महत्वाची असतात. हे फार होपफुल मोमेंट असतात जे नेहमी सातत्याने लक्षात राहतात. बघायचं 3 बॉल अतिशय सुंदर फेकलेत. प्रतीक आक्रमण केलंय, थोडेसे शॉर्ट लाईन जसा स्लॉट मध्ये आला तसा प्लॉट मध्ये पाठवला. बॉल चालला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघाचे उपाध्यक्ष आणि आपण ज्यांना खरं त्यांना पाहिलात की आपल्याला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांची छबी आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. कॅमेरामॅनला विनंती करतो आपण बसण्यापेक्षा थोडा कॅमेरा फोकस केला तर बरा होईल. आपण या ठिकाणी पहा त्यांची छबी पाहतो मित्रांनो की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिले गेलेत, तर त्यांचा या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. भाई एकनाथ शिंदे साहेब यांची कॉपी डीके साहेब आपलं यावं, सहर्ष स्वागत आहे आपलं. मान्यवरांचं शुभ आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. डीके बोपी साहेब धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत 46 46 धावा. शेवटची 2 बॉल आता उर्वरित राहिलेत. प्रतीक पाटील ज्यानं सांगून दिलं की मी माझ्याकडे स्ट्राईक का घेतली, मागील 3ऱ्या बॉलवर अगदी बघू शकता आपण जिथे अगदी बघू शकता त्यांनी जे स्वतःवर विश्वास दाखवला. यावेळेस चांगला बॉल डिलिव्हर्ड अगदी बघू शकता. हा टोटली आउटसाइड द ऑफ स्टंप्स. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघू शकता. आलेला आणखीन एक डॉट बॉल. भावेशची स्तुती करावी लागेल. या पहिल्या सत्रातील अंतिम बॉल हा रणांगणामध्ये आता फेकला जाईल. 46 ऑन बोर्डवर 46 धावा आहेत. विकेट गिरत आतापर्यंत 3. ज्या पद्धतीने धावा रोखले गेलेत त्या खूप चांगल्या आहेत, परंतु प्रतीक पाटील का बाटे या मॅचला चांगली फिनिश करेल नाही करू शकले. टर्न केला बॉल, फिंगर रोल केला आणि हा बॉल देखील आला डॉट. आणि टोटल पहिल्या सत्रामध्ये धावा झाले 46 47 धावांचं आव्हान. तर या ठिकाणी आपण टॉस करूया. वीर तानाजी दापोडे 40+ ची पेंडिंग मॅच होती आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी विनंती करूया श्री मलंगड स्पोर्ट्स 11 वावंजे दोन्ही टीमचे कॅप्टन यावर लगेच टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो भिंगारवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, भिंगार ग्रामपंचायतीचे आणि तथा सुप्रसिद्ध उद्योजक अशोक राजाराम गायकर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते इथे या सामन्याचा टॉस आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करावा. यातून सोच अंक जिंकेल तो थेट 40+ सुपर 12 मध्ये क्वालिफाय करील. तर शुभेच्छा देऊया. वीर तानाजी दापोडे विरुद्ध श्रीमलंग स्पोर्ट्स 11 वावंजे. अगदी हिंदुत्व दोन्ही टीमच्या नावामध्ये आपण पाहतो. तर काटा टॉस जिंकला वीर तानाजी दापोडे. निर्णय फक्त सांगा आम्हाला. 4 ओव्हरचा सामना असेल आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. तर इथे आपण सन्मान देखील करूया. या ठिकाणी आपण पाहू शकाल अशोक राजाराम गायकर साहेब विद्यमान उपसरपंच मोठे भिंगार ग्रामपंचायत यांचा इथे सन्मान केला जाईल. गायकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी डीके भोपी साहेब महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ उपाध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाकडी ग्रामपंचायत आणि त्यांच्या समेत गुरुनाथ शेठ पाटील शिवसेनेचा डाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो तो भगवाधारी गुरुनाथ शेठ पाटील. आणि या ठिकाणी डीके भोपी साहेब गायकर साहेब देखील सांगतात शेम दिसतो अगदी एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारख्या आणि भरपूर इव्हेंट असतात त्यांना, कारण ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि दमदार योगदान आम्ही त्यांचा नेहमी पाहतो. ते या ठिकाणी डीके भोपी साहेब आणि गुरुनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान. त्याच्यानंतर आकाश सुरेश राणे यांचा देखील आपण सन्मान करूया. आकाश राणे साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर चला सलामीची जोडी आयुब लगेच आपण मैदानात पाठवायची. टीम साईरा अँड साईशा 11 कासार वडवली.
नितेश शेठ पालील, विद्यमान सरपंच बालदेश्वर एंटरप्राइजेस आणि प्रवीणभाई म्हात्रे आणि भाईबोआ पाटील सांगडे, अर्थातच चंद्रशेखर पाटील यांनी पुरस्कृत सांगडे केलेला संघ आपण कासारवडली पाहतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्माननीय आकाश सुरेश राणे साहेब यांचा सन्मान. त्याच्यानंतर भिंगारवाडी शिवसेनेचे शाखा प्रमुख हेमंतभाई ठाकूर यांचे बंधू, छोटे बंधू प्रमोद मनोहर ठाकूर यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं येथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी यावं. प्रमोद मनोहर ठाकूर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. या ठिकाणी छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य तथा भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष आतिशभाई मालुसरे, टेंबिवली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आतिशभाई यांना विनंती असेल आपण यावं. त्यांच्या समेत शेखर पाटील, अजय पाटील, त्याच्यानंतर तर या ठिकाणी आपण आतिशभाई मालुसरे, छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य तथा भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष आतिशभाई मालुसरे यांचा सन्मान. यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. या ठिकाणी आपण पाहू शकाल आतिशभाई मालुसरे यांचा सन्मान. अजयभाई आपण एकत्र यावं. अजय शेखर यांना विनंती असेल आपण यावं एकदा. आपला देखील सन्मान मित्रांनो, एक दमदार क्रिकेटर हार्दिक पांड्या म्हणून ज्यांची ओळख, अजय यावं. अजय सोबत त्यांचे मित्र परिवार यावं. आणि ते शेखरभाई आपणास देखील विनंती करतो, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर डी के बोपी साहेब आणि या ठिकाणी त्यांच्या समेत गुरुनाथभाई पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. तर चला विनंती असेल लगेच मॅच ऑन करूया. याच्यानंतर 40+ मास्टर तुम्हाला पाहायला मिळेल. जी पेंडिंग मॅच होती ती जातील थेट सुपर 12 मध्ये. तर त्याच्यानंतर टीम शिवांश स्टार स्पोर्ट्स 11 कामोठे विरुद्ध जीवदानी बामणडोंगरी याच्यामध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीम देखील बी रेडी राहायचे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिटणीस तेरणाला विभाग. रोशन. धन्यवाद रॉकस्टार प्रवीण गायकवाड आणि त्याच वेळेला धन्यवाद वैभव भोपी यांचा आवाज पहिल्या सत्रामध्ये ऐकला. बिग फाईट टेंबिवली विपक्ष कासार बडवली या दोन संघांमध्ये ही लढत आहे. आयुब शेख नावाचा एक खरंतर व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहिलं आकाश रिपट सलामीवीर मैदानाकडे आले, दोन खेळाडू. त्याच वेळेला प्रतीक पाटील एक खूप मोठं नाव आहे. मोनिश असेल, मनीष असेल, मंदार गोरटकरला आपण पाहिलं चांगली बॅटिंग करताना, परंतु फारसा इम्पॅक्ट टाकता आला नाही या टीमला. धावसंख्या आपण पाहिलं मागच्याही सामन्यामध्ये चांभारे टीमने 48 धावा डिपेंड केल्या होत्या या मैदानावरती. आता 47 धावा डिपेंड होतील का हा प्रश्न पडलाय. त्याचं उत्तर मात्र आता टेंबिवली संघाला द्यावं लागेल. दोन्ही टीमला पण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सायरा अँड साईशा 11 कासार बडवली, तर एका बाजूला असेल युवांश आणि अंश 11 टेंबिवली. हे दोन संघ आपण पाहत आहे. ठाणे जिल्ह्यातील हे दोन संघ आहेत. भिवंडी आणि बरोबर आपण पाहिलं तर डोंबिवली परिसरातील हे संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना दुसरा सामना ए पोलमधला भरपूर वेळ घेतलाय. तर पुन्हा एकदा विनंती करेल इथून प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक इनिंगला तुम्ही आम्हाला थोडंसं सहकार्य करावं. अगदी वेळेवरती इनिंग तुम्हाला समाप्त करावी लागेल. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आला टेंबिवली संघाचा पहिला गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना आपण पाहत आहे वेदांत पाटील हा खेळाडू, तौसिफ शेख. तर रोशन मोठे भिंगार ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अशोक गायकर साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. सर्व करता दानशूर दात्यांचा आपण मनापासून नक्कीच या ठिकाणी आभार व्यक्त करूया ज्यांनी आर्थिक आणि वस्तुरूपी सेवा या स्पर्धेला उपलब्ध करून दिली. त्यांचं स्वागत. तर बॉलर तयार वेदांत पाटील आणि समोर असतील आयुब शेख. पहिलाच बॉल लॉफ करत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड. टायमिंग चांगलं होतं आणि जमिनीला समांतर हा फटका एका टप्प्यावरती निघाला. वाडी स्ट्रॉंगरला बीट करत सीमा पार. वेलकम बाउंड्री 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आपण आयुब शेखच्या बॅटमधून पाहिला. नुकताच उल्वा नाईट स्पर्धेमध्ये हा खेळाडू मालिकावीर राहिला होता आयुब शेख. शॉर्ट लेन बॉल बॅकफुटला गेले. टॅपिंग क्रिकेट शॉर्ट कव्हरला फील्ड केला. बॉल वेगाने थ्रो झालाय आणि त्याच वेळेला त्याच वेगाने आपण पाहिले सिंगल देखील कंप्लीट झाली. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून खतर माध्यमातून पाहिली. धाव मात्र एक मिळाली. स्कोर कार्ड पुढे सरकताना आपण पाहता 5 धावा डिपेंड करायच्या तब्बल 47 9.40 हा रिक्वायर रेट असेल या मॅचमध्ये कासार बडवली संघासमोर.
आकाश रिपट हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. वेदांत पाटीलचं हे षटक. रिव्हर्सचा प्रयत्न केला, बॉल टॉस केलाय. आपण पहिला फिंगर देखील रोल झाले, टर्न विथ बाउन्स, बॉल राईज झाला आणि विकेट किपर मंदारच्या हातामध्ये बेसावला. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहिला. आकाश रिपटला अगदी स्लॉटमध्ये बॉल टाकले की स्लॉग हिटचे चांगले फटके आपण त्याचे नेहमी पाहिले. परंतु सुरुवातीलाच स्विच हिटचा प्रयत्न याने केला होता आणि इथे आपण पाहिला हा करदर निर्धाव चेंडू. कमबॅक वेदांत पाटीलकडून होताना पाहायला मिळेल. गुडघा टेकला होता, थोडी गती काढली, गती कमी केली, स्विंग केला बॉलला, स्विंग आणि मिस, डॉट बॉल, सेकंड डॉट बॉल. मागच्या इनिंगमध्ये प्रतीक पाटील हा खरं तर आपण पाहिलं या संघाचा की प्लेअर आहे. फारसं इम्पॅक्ट त्याला टाकता आलं नव्हतं. सलग तो 3 डॉट बॉल खेळला आणि त्यानंतर षटकार चौथ्या बॉलवरती आला आणि पुन्हा 2 डॉट बॉल, म्हणजे 6 मध्ये फक्त त्याने 6 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. फुल टॉस आहे बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण करत असताना मिस टायमिंग, डबल माइंडेड स्ट्रोक आणि यावेळेला बिग विकेट डाऊन. पहिला धक्का असेल टेंबुरी टीमला. खेळाडू बाद झालाय आकाश रिपट. बॅक टू द डगआउट. प्रमुख चषक 2025 मध्ये आपण पाहता संपूर्णपणे भगवं वादळ. सर्व आमचे मंचावरती आपण पाहता वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक या मंचावरून मात्र सामन्याचा आनंद घेत असताना मैदानाच्या सभोवताली देखील आपण पाहता आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी. आणि त्याच वेळेला आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून देखील बरेचसे व्ह्यूवर्स या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार खरंतर निरेतोंदर विभाग प्रमुख सुकेशी बोपी आणि त्यांच्या सर्व सहकारी यांच्या वतीने मनापासून स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, क्या बात आहे. कमालीचं षटक राहिलं या ठिकाणी वेदांत पाटीलचं. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सलगचे 5 बॉल ज्यामध्ये 1च रन खर्च केले, 1 विकेट मिळाला फिल्डिंग करताना टेंबुरी टीमला. आता मॅच मध्ये मात्र मजा येईल. रोशन, आपण विचार केला तर परेश भाई यांना आपण या ठिकाणी पाहतो आणि त्यांनी जर विचार केला तर आपण विकेट किपिंग अगदी क्लोज त्यांची आम्हाला पाहायला मिळाली. रिषभ पंतपेक्षा डेंजर विकेट किपिंग आम्ही त्यांची पाहिली. राजकीय क्षेत्रामध्ये तर फटकेबाजी त्यांची दमदारच असते. WPLचा दमदार आयोजन आम्ही पाहतो आणि बॅटिंग देखील आज दमदार केली. म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला फक्त गोलंदाजीच कमी राहिली होती आणि देणार होते, परंतु किपिंग अतिशय एक वेस्टर्नच्या जवळ त्यांची तुम्ही दमदार पाहिलीत. आणि काय दमदार यष्टीरक्षक आणि त्यांच्याच वतीनं शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा परेशभाई पाटील, मलंगडचा डाण्यावाग, रायगडचा डाण्यावाग यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 1 लाख रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि आज परेशभाई आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देतो. आमच्या वाकडी गावाचा क्रिकेट खेळाडू हनुमान मस्कर याला पाहताय की ज्यांनी करण अंबाला याचा फेवरेट तो हनुमान अंबाला म्हणून आम्ही त्याला पाहतो. आतापर्यंत 7 मेडल ओव्हर त्याच्या नावावरती आणि विक्रमी खरेदी पाहतो त्याच्या शूजची. 10,000 रुपयाचे घरातून शूज आज त्याला गिफ्ट दिलाय पप्पांनी. क्या बात आहे हनुमान, क्या बात आहे. परेशभाई म्हटलं की खरं तर ढाण्या वाघ आणि 52 प्रीमियर लीगचे प्रणेते. नाईट स्पर्धा आपण पाहता 52 प्रीमियर लीग, त्या स्पर्धेचं भरपूर चांगलं आयोजन. क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व, प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आणि सध्या आपण पाहिला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्री महोदय बरेचशे गोगावले साहेबांच्या अगदी जवळचे सहकारी म्हणून परेशभाई यांच्याकडे पाहिलं जातं. आता सध्या आपण पाहिला रायगड जिल्हा उपप्रमुख ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. संपूर्ण रायगड भरामध्ये त्यांच्या नावाची चर्चा आपण सातत्याने पाहिली. मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. आयुब शेखने लॉफ केला बॉलला. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, काय फटका सजवलाय. व्हीसेप मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड, 6 धावा, षटकार. जय हिंद. आणि त्याच वेळेला हा खेळाडू मालिकावीर राहिला, पण इथे फटका फसला. झेल होईल का. लॉंग चेस आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. डीप मधला फिल्डर खरं तर मिड विकेटने पुढे यायला होतं, पण इथे आपण पाहिला वाडिश लॉंगरला फिल्डर त्या ठिकाणी धावत गेला. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल. रोशन, भिवंडीचा चिता म्हणून आपण हरिण ज्याला म्हणतो, स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये देखील बायकरमॅन ठरला आणि त्याच्याकडून फिल्डिंग म्हटल्यानंतर अनबिलिव्हेबल, वन ऑफ द बेस्ट फिल्डर फ्रॉम रायगड ठाणे. दुसरा एखादा खेळाडू असं त्याने खरं तर अपेक्षा सोडली असेल झेल पकडण्याची.
व त्यांनी प्रयत्न केले, हे खरं तर कौतुकास्पद आहे. प्रयत्न करत राहा. असं म्हणतात, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश न करे ये गलत बात है. काय प्रयत्न केले त्या ठिकाणी, खरं तर कौतुक करावं लागेल त्याही शतरक्षकाचं. कमबॅक करतोय डोंबिवली संघ. याही वेळेला फुल लेन बॉल अगदी लांबून पिक करण्याचा प्रयत्न होता आणि इथे खरं तर प्रत्येकजण वाट पाहत होता बॉल स्टम्प्सला हिट होतो की नाही. टेनिस बॉलमध्ये आता एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बॅटला बॉल लागून विकेट किपरच्या अगदी मधून बॉल रिटर्न येऊन स्टम्प्सला लागला. एक चमत्कार. मानकोलीच्या खरं स्पर्धेमध्ये आपण ते चित्र पाहिलं. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये आणि ते आपण चित्र घडताना पाहिलं. स्टम्प्सला बॅटला लागून बॉल विकेट किपरच्या जवळ गेला, तिथून डायरेक्ट रिटर्न येऊन स्टम्प्सला लागला आणि खेळाडू बाद होताना पाहिला. याही वेळेला आपण पाहिला खरं तर फटका चांगला होता, जजमेंट चुकला आणि बॉल एका टप्प्यावरती निघाला. मस्तक पे दस्तक देता हुआ 4 धावा चौकार. तर वाकडी क्रिकेट संघाचे 40+ मास्टर रोहिदास म्हात्रे उर्फ काका यांचं देखील आगमन. त्यांना विनंती असेल, आज त्यांचा वाढदिवस आहे मित्रांनो आणि DK भोपी यांचे खंदे समर्थक, कट्टर मित्र म्हणून ज्यांची ओळख, ते आम्ही रोहिदास काका म्हात्रे यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जजमेंट थोडं मनीषचं चुकलं. खरं तर मनीषचं जजमेंट चुकलं म्हणण्यापेक्षा फटका चांगला होता आयुबचा, कारण लेन बॉल अगदी रॅपिड बॉल होता, वेगाने आला होता, त्याच्यामध्ये बॉटमहँडचा वापर केला होता आणि त्याच वेळेला लॉंग ऑनला नशीब चांगले होते आयुबचे, चौकार मिळाला. सध्याच्या घडीला आपण पाहिला सातत्याने भ्रमंती करणारा एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. मागील काही दिवसापूर्वी शिर्डी प्रीमियर लीग त्याने गाजवली, त्यानंतर नाशिकच्या स्पर्धा असेल, पुढे जाऊन आपण पाहिला कोकणामध्ये देखील अनेक स्पर्धा तो खेळला आहे. तर त्याच्याबरोबर जवळ आपण पाहिला ग्रामीण आणि व्यावसायिक दर्जाचा वलय त्याच्या अवतीभोवती आहे असा हा खेळाडू तुम्ही पाहता ऑन स्क्रीन, आयुब शेख. धावसंख्या धावफल कधी 17, 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 बॉल 30चं समीकरण या मॅचमध्ये आहे. कमबॅक करावं लागेल. याही वेळेला यॉर्क मिड विकेटमध्ये गॅपमध्ये फटका पॅरलल आणि बरोबर त्या ठिकाणी बाउंड्री रोपवरती हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि इथून मात्र पंचांनी घोषित केलंय त्या ठिकाणी. चला ऑन स्क्रीन एकदा चेक करूया आपण. बरेच जणांनी हात वरती केलेत, परंतु दूध का दूध और पाणी का पाणी आई एकवेळा इव्हेंट चेक केलं जाईल. रोपवरती बॉल पडला की आतमध्ये पडलाय चेक केलं जाईल, कारण एक एक रन या सामन्यामध्ये महत्वाचे आहे. गॅपमध्ये फटका खेळले होते आयुब. आई एकवेळा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून चेक केलं जाईल. पूर्वी काय असं खरं तर अगदी बाउंड्रीला पावडर फक्की असायची, ती उडायची तेव्हा समजा बॉल पक्के पडलाय बाउंड्री होती, म्हणजे तो रोप आहे. डी इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहताय बाउंड्री रोप चेक केलं जात आहे. षटकार की चौकार, थोडासा आतमध्ये पडला तर मात्र चौकार आणि डायरेक्ट रोपवरती पडला किंवा त्याच्या बाहेर पडला तर षटकार घोषित केलं जाईल. आमचे सँडी पालकर व्हायब्रेटर अंपायर केव्हा त्या ठिकाणी चेक करतील. आई एकवेरा इव्हेंट या चॅनलच्या वतीने डिसिजन पेंडिंग. बरेच जणांनी मात्र त्या ठिकाणी षटकार घोषित केलाय. अगदी व्यासपीठासमोरच हा फटका पाहिला आपण पॅरलल. अयुब शेखचा बॉटमहँडचा वापर यॉर्कर बॉल होता, त्याच्यावरती आपण पाहिला तर हाफ हेलिकॉप्टर आणि त्याच वेळेला आपण पाहता निर्णय पेंडिंग आहे. चौकार की षटकार चर्चा होत आहे आपण पाहताय. खरं तर खेळाडू कक्षामध्ये 4 धावा, यस अगदी योग्य निर्णय, पंचाने निर्णय मागे घेतलाय, चौकार घोषित केला. कॅमेऱ्यामध्ये पाहिलं, चेक केलं आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. चौकार घोषित केला. ते टीव्ही अंपायर आमचे सँडी पालकर यांच्या वतीने हा निर्णय आला. यस आपण डावाला पुन्हा एकदा कॅरी ऑन करा, सामना सुरू करा. 4 धावा या फटक्यावरती आल्या. 19 बॉलमध्ये आता 26 धावा. आयुबचा विकेट या सामन्यामध्ये महत्वाचा राहील. परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे, सटीक यॉर्कर. सन्मान देण्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं आयुबकडे या बॉलला. डॉट बॉल पाहिला यशने मात्र शेवटच्या बॉलवरती कमबॅक केलंय. आता येणारे बॉल 18 विजयासाठी कासार बडोली संघाला बनवायच्या तब्बल 26 धावा. बॉल रोपच्या आतमध्ये पडला, त्यामुळे चौकार अगदी योग्य निर्णय. सँडी पालकर तुमचंही मनापासून कौतुक. डोळ्यात तेल घालून मात्र त्यांनी निर्णय दिला. पंचांचं काम सोपं नाही आहे. त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला नेरेच्या नाईट स्पर्धेमधला, ते यूट्यूबर होते, त्यांना चांगला उत्तर दिला सँडी पालकर यांनी. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण पाहताय बऱ्याच चुका होतात पंचांकडून, त्यामुळे टेनिस बॉल काय ते देखील माणूस आहेत, कधी कधी त्यांच्याकडून देखील या चुका होत आहेत. तेव्हा आपण देखील थोडंसं कोऑपरेट करायला हवं, कारण प्रत्येक वेळी 100% त्यांच्याकडून निर्णय योग्य येणार नाही आहेत. एखाद दुसरी चूक होणार, त्यावेळेला प्रत्येक संघाने त्यावेळेला अप्रिशिएट करायला पाहिजे, त्या निर्णयाचा सन्मान करायला हवा. तर फेमस अंपायर आहेत, गोल्डन मॅन, चॉपर अंपायर, बरीचशी नावं त्यांना आहेत. व्हायब्रेटर अंपायर सँडी पालकर, हिरामन भोसले, स्क्वेअरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे कैलास भोईर, त्यांना आपण पाहताय. तर 18 बॉल 26चं समीकरण या मॅचमध्ये आलं. 8.67 हा रिक्वायर्ड रन रेट आता या मॅचमध्ये राहील आणि करंट रन रेट आपण जर पाहिला तर 10.50.
बॉलिंग मार्कवरती आला त्या ठिकाणी प्रतीक पाटील हा खरं तर या टीमचा की प्लेअर आहे. प्रतीकला कमबॅक करावं लागेल. हे षटक फार महत्वाचं आणि समोर करण पाटील बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, लेन बॉल टाकलाय. पुन्हा एकदा व्हेरिएशन या ठिकाणी प्रतीक कडून पाहिलं. पहिल्याच बॉलवरती बॉल फिरवला, थोडासा त्या ठिकाणी कटरचा वापर केला, डॉट बॉल आपण पाहिला. हे षटक फार महत्वाचं. याहीपेक्षा अयूब शेखचा विकेट वडोली संघाच्या अगेन्स्ट खेळताना टीमला फार महत्वाचा राहील. डॉट बॉल आपण पाहिला. शेवटचे बॉल असतील त्या ठिकाणी 17 विजयासाठी 26 धावांचं समीकरण. 17-26 कोण जिंकणार हा सामना. कट करण्याचा प्रयत्न, लाऊड ऑफिस झाली आहे. कॅच इट कॉल होता का तर आपण पहिला प्रतीक थोडेसे एक्साइटेड कमी होते कारण त्यांना माहिती होता हा बॉल बॅटला लागलाय की नाही, परंतु मैदान स्वतःहून सोडलं फलंदाजाने. करण पाटील एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खरं तर आपण पाहत आहे, खरं तर असं म्हणतात खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून हारलेलं बरं. एकदा करण पाटीलसाठी एकदा नक्कीच सर्वांनी टाळ्या वाजवा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल शिवसेनेचे कालापूर उपतालुका प्रमुख अर्थातच दीपक मालुसरे साहेब यांचे सुपुत्र शुभम मालुसरे यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे साहेब यांचे भाचे अजय देवघरे साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून आध्विक 11 बामणडोंगरी संघाला येथे पुरस्कृत करण्यात आलंय. अभिबाई देवघरे आपणास विनंती असेल या व्यासपीठावर त्यांनी शुभमबाई मालुसरे आपलं सहर्ष स्वागत. 16 चेंडूमध्ये आता 26 धावा. मॅच ऑन आहे. प्रतीक पाटीलने पहिल्या 2 बॉलवरती कमबॅक केलं. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये गेला. त्यानंतर मैदानाकडे चालला सुशांत मुकादम हा खेळाडू 4थ्या क्रमांकावरती. इनॅट नंबर 4. आता भागीदारीला महत्त्व दिलं जाईल कारण सामना जेव्हा लो स्कोरिंग असतो तेव्हा छोटीशी भागीदारी सामन्याला कलाटणी देऊन जाते आणि इथे आपण पाहता सिंगल डबल रन घ्याव्या लागतील फलंदाजांना कासारवडी संघाच्या खेळाडूंना. अन्यथा टेंबिवली संघ पुन्हा एकदा डॉमिनेट करेल या मॅचमध्ये. कासारवडी संघाला प्रतीकचं षटक. राईट आर्म ओव्हर द स्टंप समोर सुशांत मुकादम. खोलात टाकला बॉल. सेन्सेबल क्रिकेट. उरिसच्या सायनं बॉल मात्र बॉलला टर्न केलं, फक्त दिशा दिली. जास्तीत जास्त स्ट्राईक आता अयूबला कशी मिळेल हा खरं तर दृष्टिकोन आता फलंदाज सुशांत मुकादमला दाखवावं लागेल कारण अयूबला चांगला फ्लो मिळाला, अयूबला चांगली लय मिळाली ज्याने 8 मध्ये आतापर्यंत 21 धावा केल्या. 1 man आर्मी मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 15 मध्ये 25चं समीकरण आहे. सामना सोपा असेल की नाही आहे येणारी काळ वेळ ठरवेल. 15 बॉल 25 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलं. प्रतीक पाटील टार्झन ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट म्हणून ज्याला संबोधलं जातं. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. समोर आयुब आल्यानंतर लाईन बिघडली. प्रतीक पाटीलची दबाव त्याच्यावर देखील आहे. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. 15 चेंडूमध्ये आता विजयासाठी 24 धावा असं हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक सामना आपण जर पाहिला तर हाय व्होल्टेज तुम्हाला होताना पाहायला मिळेल. यानंतर 40+ क्रिकेट तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये अनुभवायला मिळेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. वन्स अगेन सलगचा दुसरा वाईड बॉल. समोर तगडा फलंदाज झाला की थोडीशी आपण पाहिलं त्या ठिकाणी व्हेरिएशन करताना नक्कीच गोलंदाजावर देखील दबाव वाढतो आणि इथे आपण पाहिला सलगचा दुसरा वाईड बॉल. धावा तुम्हाला डिपेंड करायच्या त्यामुळे जास्त रन तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करता येणार नाहीयेत आणि इथे आपण पाहिला सलग दुसरा वाईड बॉल. 15 मध्ये 23 चं समीकरण या मॅचमध्ये आहे. नेक्स्ट बॉल कमबॅक होईल का. वन्स अगेन अनादर वन. तिसरा सलगचा वाईड बॉल. प्रेशर आता प्रतीक पाटील वरती, प्रेशर आता टेंबिवली संघावरती कारण धावा कमी आहेत. तुम्ही पहिल्या सत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट फार कमी केली आहे त्यामुळे आता इथून तुम्हाला या एक्स्ट्रा रन खर्च करता येणार नाही आहेत. आणखीन एक आपण पाहिला वाईड बॉल. खतर धावा डिपेंड करताना तुम्हाला मार्जिन ऑफ एरर हे टाळावं लागेल, कमी करावं लागेल. 15-22 चुका टाळाव्या लागतील. नेक्स्ट बॉल 3 वाईड बॉल नंतर हुकचा प्रयत्न होता आणि इथे मात्र बॉल चालला त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगकडे. बॅटला स्पर्श करून नाहीये. खरं तर आपण पहिला फोरम्स लागल्या. पंचांनी लेग बाईज घोषित केलं त्यामुळे एक्स्ट्रामध्ये भर पडेल. ही धाव टीमच्या खात्यामध्ये जाणार आहे. अजूनही मॅच ऑन आहे. शेवटचे बॉल 14 विजयासाठी 21 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. अगदी पायाच्या नखापासून केसापर्यंत बॉल बॉडीला कुठेही स्पर्श झाला की पंचांचा इशारा असतो लेग बाईज. मागचा बॉल फोरम्स लागला होता त्यामुळे पंचांनी लेग बाईज घोषित केलं. या धावा स्कोरर डिपार्टमेंटला देखील नोंद करावी लागतील. ही धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये जाईल. 14-21 समीकरण. सुशांत मुकादम स्ट्राईक एंडला आपण जॅक करताना हा फटका फसला डीपमध्ये. फिल्डर जजमेंट चुकलं. लेझी क्रिकेट. झेल व्हायला हवी होती. डीपमधून फिल्डर धावत आला. क्या बात आहे. मोनिश पाटील अप्रतिम फिल्डिंग. लाजवाब एफर्ट्स. 2 धावा किमान आपल्या संघासाठी वाचवल्या. मिड विकेटमधून तो आला डीप बॅकवर्ड स्कोअर लेगमध्ये. लॉंग चेस त्याच्याकडे होतं ते त्याने करून दाखवलं. 2 धावा मात्र या बॉलवरती मिळाल्या. आता शेवटचे बॉल असेल त्या ठिकाणी 13 विजयासाठी 19 धावांचं समीकरण. मागचा सामना देखील याच कंडिशनला होता जेव्हा चांबारली संघाने खरं केवणी निवा संघाच्या अगेन्स्ट धावा डिपेंड केला. स्वरूप मुंडे हिरो ठरला शेवटच्या ओव्हरमध्ये. त्याने 10 धावा डिपेंड करून दाखवल्या. आता या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल 13-19 समोर असेल सुशांत मुकादम.
यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, फटका फसला, प्रतीक जज करतो बॉलला, कॉल दिला मी घेतोय आणि घेतला घ्या कॅच. क्या बात आहे. कॉटन बॉल च्या स्वरूपात मात्र या षटकाचा शेवट गोड केलाय प्रतीक पाटीलने. इथून परतावा लागेल सुशांत मुकादम या फलंदाजाला विजयासाठी. 19 चेंडूमध्ये 19 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलंय. परंतु अजूनही मैदानामध्ये आपण पाहता अयूब शेख हा खेळाडू उभा आहे. त्यामुळे नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स आपण जर पाहिला कासारवाडीच्या डगआउटमध्ये तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. आणि जर का या क्षणाला आता खरं तर अयूब शेखचा विकेट लवकर मिळाला तर मात्र दबाव पुन्हा एकदा तुम्हाला कासारवाडी संघावरती वाढताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर अतिशय तुल्यबल्ल आहेत. क्रिकेटमधल्या ग्रामीणमधल्या दोन महासत्ता आपण मैदानामध्ये खेळताना पाहता. एका बाजूला टिमिवली जो संघ आपण पहिला तर ग्रामस्थ मंडळ कानपोली चषकामध्ये रनरअप राहिला होता, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहता नुकताच काही दिवसापूर्वी ओलिवामध्ये चॅम्पियन बनणारा कासारवाडी संघ. तर अंश आणि रिवांश 11 जर टेंबिवली संघानं आज सामना जिंकला तर संघाचे पुरस्कर्ते आशिष मालुसरे यांच्या वतीनं 2,500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मोनिश पाटीलला आपण पाहता सध्या ऑन स्क्रीन. वेदांत पाटील ज्याने पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं, त्याच्यावरती विश्वास मात्र दाखवला. सेकंड स्पेलमध्ये हा खेळाडू बॉलिंग मार्क वर झाला आणि समोर असेल अयूब शेख. 12-19 प्रतिषटक आपण पाहिला. 9.50 हा रिक्वायर रन रेट असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल अगदी तेज सरळ बॅटचा स्विंग पाहिला, परंतु बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. एकाच ॲक्शनमध्ये गती काढली. नकल बॉलचा वापर केला खरं तर त्या ठिकाणी वेदांत पाटीलने. हे व्हेरिएशन फार गरजेचं आहे. असं म्हणतात पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला ॲज अ बॉलर म्हणून टिकायचं असेल तर तुमच्याकडे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. ते व्हेरिएशन दाखवत असताना क्लीन बॉल कहाणी में ट्विस्ट. ग्रेट कमबॅक. चारी मुंड्या चित केलं. या क्षणाला अयूब शेखला गोल्डन विकेट मिळतोय. टेमिरी टीमला आता मॅच मध्ये मजा येईल. 10 बॉल 19 समीकरण. असं आपण पाहताय लेन बॉल होता, बाहेर काढला, थोडासा आतमध्ये आला बॉल. त्या ठिकाणी आपण पाहिला क्लीन बॉल झाले. बॉलच्या लाईनमध्ये अयूब नव्हते आणि मोठा विकेट जो विकेट हवा होता टेंबिवली संघाला कमबॅक करण्यासाठी तो विकेट मात्र मिळालाय अयूब शेखचा. त्यानंतर लखन जाधव डाव्या हाताचा फलंदाज मैदानाकडे चालला, ज्याने बॉलिंग चांगली केली होती मागच्या कर्ज सत्रामध्ये. तो लखन जाधव मैदानाकडे आलाय. आता टीम हडल टीम मिटिंग घेतली जाते. कर्ज थोडासा रणनीती आखली जाईल कशा पद्धतीने पुढे इथून मात्र पुढच्या 10 बॉलमध्ये धावा वाचवता येतील याची स्ट्रॅटर्जी मात्र आखली जाईल टेंबिवली संघाकडून. तर दुसऱ्या बाजूने आता पार्टनरशिप पुन्हा एकदा महत्त्वाचं फॅक्टर राहील. मी मगाशी म्हटलं तेव्हा तुम्ही लो स्कोर सामना चेस करा तेव्हा एक छोटीशी भागीदारी तुमच्या संघासाठी महत्त्वाची असते. ती भागीदारी आता करावी लागेल या ठिकाणी. मोहित मुकादम आणि त्याच्या बरोबरीने लखन जाधव या दोन फलंदाजांना. 10 बॉल 19 धावा. पहिले 2 डॉट बॉल वेदांत पाटीलचे आपण पाहिले. अजून 10 चेंडूचा खेळ बाकी. त्याला थोडी घाई करा प्लीज. आजच्या रात्रीमधला हा फक्त दुसरा सामना ए पोलमधला. अजून बरेच सामने पेंडिंग आहेत. यानंतर खतर आपण पाहता दुसऱ्या फेरीमधला सामना पाहायला मिळेल 40+ क्रिकेट दोन संघांमध्ये. दोन्ही संघ पण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. 40+ टीम त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ देखील पुढच्या लढतीमध्ये सज्ज असेल. वीर तानाजी दापोडे, ज्ञानदेव पाटील सामन्याचे सामनावीर राहिले होते. त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. वेदांत पाटील टू लखन जाधव. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेट. सलग दुसरा धक्का. पंचांचा बोट अवकाशाकडे. कहाणी में ट्विस्ट. शेवटचे 9 बॉल विजयासाठी 19 चं समीकरण. बॉलवरती 1 विकेट अजून घेतला तर अंश आशिष मालुसरे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाजासाठी दिला जाईल.
आपण पाहत आहेत दोन्ही संघाचे पुरस्कर्ते एकीकडे आतिशभाई मालुसरे आशिषभाई मालुसरे टेंबिवली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते एकीकडे सायरा म्हटल्यानंतर वालदेश्वर एंटरप्राइजेसचे सर्वा तथा भरदुल ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच की ज्यांची दमदार नाईट स्पर्धा पाहिली ते सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत सन्माननीय मोतीराम शेठ पाटील साहेब सागरबाई पाटील माणिक शेठ पाटील आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल साईशा अर्थातच सांगडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेशबाई पाटील तथा विद्यमान उपसरपंच आणि त्यांच्या भाईबुवा यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहताय तो म्हणजेच कासर बडवली प्रत्येक विकेटला या बॉलवर जर विकेट घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक ग्रेट कमबॅक मैदानाकडे चालला वेल फिनिशर प्रसाद तांडेल मधल्या फळीतला कासारवडी संघाचा स्ट्रायकिंग एंडला आलाय वेदांत पाटीलचं षटक ऑन हॅट्रिक होता हा बॉल परंतु इथे आपण पाहिला खरं तर लाईनमध्ये नव्हते पुन्हा एकदा बॅकफुटला गेले स्विंग अँड मिस कमबॅक आपण पाहताय खरं तर वेदांत पाटीलचं सलगचा चौथा डॉट बॉल आता 8 बॉलमध्ये 19 हवा असं हे समीकरण तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो असं म्हणतात आणि या मॅचमध्ये संघर्ष केलाय आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी वेदांत पाटील या गोलंदाजाने वेळ गेलेली नाही आणि पुन्हा एकदा लाईन क्या बात आहे नॅचरल स्विंगचा पुरेपूर फायदा झाला वेदांत पाटीलला सलगचा हा 5वा डॉट बॉल मेडन षटक पाहायला मिळेल का जर रोशन इथून मेडन षटक आला तर टोटल 3000 रुपयाचं पारितोषिक आशिष मालुसरे आणि आतिश मालुसरे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी दिलं जाईल गोलंदाजाला निर्णायक चेंडू 7 बॉल 19 चं समीकरण आहे खेळाडू सफल झाले आणि त्यानंतर आपण पहिला वेदांतने माघार घेतली कधी कधी एखादा खराब बॉल टाकण्यापेक्षा खराब निर्णय घेण्यापेक्षा माघार घेतलेली बरी त्यामुळे आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल वेदांत पाटीलला हा शेवटचा बॉल आहे निर्णायक चेंडू आतापर्यंत 5 त्याने डॉट बॉल टाकले आणि या स्पर्धेमध्ये 2 मेडन षटक आपण पाहिलेत तिसरा होईल का याची चर्चा आहे शेवटचा बॉल स्विंग आणि मिस मेडन षटक एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या वेदांत पाटीलसाठी ग्रेट कमबॅक 12-19 समीकरण आता आलंय 6 बॉल 19 वरती टेंबिवली संघ हार मानणारा संघ नाहीये आणि या मॅच मध्ये त्याने कमबॅक केला तर 6 बॉल 19 हवा असं हे समीकरण या मॅच मध्ये आलंय टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल टेंबिवली टीमला पण फिल्डिंग लावून घ्या प्लीज शेवटचा षटक बाकी आहे मोनिश त्याचबरोबर प्रतीक कदा चर्चा करतात कशा पद्धतीने धावा वाचवल्या जातील रोशन बघा संघाचे पुरस्कर्ते आपण पाहू शकाल आतिशभाई मालुसरे आणि आशिष मालुसरे छावा ग्रुप भरपूर दमदार फॉर्म मध्ये आहेत आणि जर सामना टेंबिवली संघाने जिंकला तर त्यांच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल परंतु या मेडन ओव्हरसाठी देखील 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय 6 बॉल आणि 19 धावा काय कमालीचं षटक टाकलं वेदांत पाटीलने अगदी क्रुशल कंडिशनला जेव्हा सामना अगदी आपण पाहिला क्रुशल मुवमेंटला होता आणि अशा कंडिशनला हे वेदांत पाटीलचं षटक निर्णायक राहील या मॅचमध्ये पण तो सामना संपलेला नाहीये मोहित मुकादम मी मगाशी म्हटलं हे 2 खेळाडू वेल फिनिशर आहेत मोहित मुकादम प्रसाद तांडेलची बॅटिंग गतवर्षी आम्ही पेनच्या डे स्पर्धेमध्ये पाहिली होती खरं तर स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृती चषकामध्ये काय बॅटिंग केली होती आता तशीच बॅटिंग त्यांना इथे करावी लागेल कधी कधी या गोष्टी तुम्हाला आठवण करून द्याव्या लागतात भूतकाळ जेव्हा जागा होतो तेव्हा मात्र तुम्हाला वर्तमान काळामध्ये चांगली कामगिरी करता येते मोटिवेट केलं जातं 6 बॉल 19 3 षटकार हे खेळावंच लागतील या ओव्हरमध्ये 6 मध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला मोनिश पाटील आणखीन एक आपण पाहता अष्टपैलू खेळाडू खरं तर टेंबिवली संघाचा हा सर्वगुण संपन्न खेळाडू मनीष हे 2 बंधुराज ट्विन्स त्यांची कामगिरी नेहमी चमकदार राहिली आता या 6 बॉलमध्ये 19 धावा वाचवता येतील का कारण समोर आहे खरं तर मोहित एम फॅक्टर मोहित त्यांच्यामधले हे बॅटल 6 बॉल 19 पहिलाच बॉल फ्लाईट दिली अवे फ्रॉम द बॉडी पंचांनी मात्र या चेंडूला वाईड घोषित केलंय यस त्या ठिकाणी रिव्ह्यू वापरला फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला फिल्डिंग टीमचा कॉल आहे DRS घेतलाय अंपायर्स कॉल नाही आहे फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे त्यामुळे टीव्ही अंपायर आपण या संदीप पालकर चेक केलं जाईल आई एकवेरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून तर आई एकवेरा इव्हेंट या चॅनलला आपण सर्व काही जण नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला हिट करायला आपण विसरू नका खूप चांगली मेहनत संदेश शेट्टी यांची राहिली प्रत्येक स्पर्धांमध्ये ग्राफिक्स बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहिलं वेगवेगळ्या डिझाईन स्वतः बनवतात आणि त्याचवेळेला प्रक्षेपण त्यांचं चांगलं आहे आणि ॲक्युरेट टायमिंगवरती त्यांचं चांगलं योगदान राहिलं या चेक केलं जाईल अगदी फ्रंट अँगलमध्ये हा वाईट बॉल आहे की नाही आहे ऑनफिल्ड अंपायर आहे फेअर डिलिव्हरी टीव्ही अंपायरकडे गेले DRSचा वापर केला फिल्डिंग टीमने
चेक केलं जाईल, कारण या कंडिशनला एक एक बॉल महत्त्वाचा आहे. जर हा डॉट बॉल तर प्रेशर वाढेल कासारवडी संघावरती. मग 5 मध्ये 19 येतील आणि जर हा वाईड असेल तर मात्र 6 मध्ये 18 येतील. त्यामुळे एक एक रन आणि एक एक बॉल आता या ओव्हरमध्ये निर्णायक असेल. फिल्डिंग आपण लावून घ्या, आपण कोणीही एकत्र यायचं नाहीये. पंचा निर्णय फेअर डिलिव्हरी. वाईड बॉल आहे माफी, असा वाईड बॉल करा पंचांचा. माफी असा बी पंचांनी मात्र वाईड घोषित केलं. ऑनफिल्ड अंपायर चेक करतील. फेअर म्हटल्यानंतर प्रत्येक टेंबुलीचा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहत बसला. टेन्शन जास्त आलं तर कासरवाडी संघाला. वाईड बॉल, यस. पंचांचा निर्णय अंतिम राहिला मेन अंपायरचा. त्यांनी सांगितलेला वाईड बॉल आणि टीबी अंपायरची मदत घेतली. त्याही वेळेला आपण पाहिला वाईड बॉलचा इशारा आला, त्यामुळे रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने. टेंबुली संघाने 6 मध्ये आता 18 धाबा. मॅच ऑन आहे, सामना संपलेला नाहीये अजूनही. मात्र या सामन्यामध्ये रोमांचक तुम्हाला थरार पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा लेन बॉल टाकलाय. इथे देखील आपण पाहिला निर्धाव चेंडू. मोनिश पाटील, मी मगाशी म्हटलं सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधला भिवंडी क्रिकेटमधला आणखीन एक दमदार खेळाडू. डॉट बॉल टाकतोय आता 5 मध्ये 18चं समीकरण. परिस्थिती जेव्हा खरं तर आपण पाहिला तुमच्या वाटेला कठीण परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुम्हाला जिद्द निर्माण करावी लागते. या मॅचमध्ये जिद्दीनं खेळावं लागेल. लांबून पिक केला बॉलला, हलकीशी कडा घेतली, बॉल निघाला मागे, शॉट फाईन लेगला. 1 मोर विकेट डाऊन. दबाव पूर्णपणे कासारवाडी संघावरती. 4 बॉल आता विजयासाठी 18 धाबांचं समीकरण. नितीन वैद्य हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. या मैदानाचा आपण इतिहास जर पाहिला तर एका ओव्हरमध्ये 29 देखील चेस झालेल्या आहेत. 4 मध्ये 18 का होणार नाहीये. 31 देखील चेस झालेल्या आहेत या मैदानावरती आपण पाहिल्या. कदर कामोटेचे सर्व खेळाडू आपण पाहता बसून सामन्याचा आनंद घेतात. सोनू पाटील, निखिल गोवारीला आपण ऑनस्क्रीन पाहताय. प्रत्येक स्पर्धेमध्ये आले की अगदी मांडी मोडून बैठक, भारतीय बैठक आणि सामन्यांचा आनंद घ्यायचा ही त्यांची नेहमी त्यांचं वैशिष्ट्य राहिलं आणि इथे देखील सामन्याचा ते आनंद घेतात. त्यांचं देखील वेलकम स्वागत. आजच्या लढती मात्र हाय व्होल्टेज आहेत. ए लॉटचे संघ, भिवंडी, ठाणे, मुंबई, रायगडचे संघ आपण आजच्या रात्रीमध्ये पाहत आहेत. 4 बॉल 18 समोर नितीन वैद्य हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. वैद्य म्हटलं की डॉक्टर नितीन वैद्य आहे खरं हा खेळाडू. लांबून मात्र बॉलला पिक केलाय. ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑनला चालला बॉल. सेकंडचा कॉल, नितीन लाविया स्ट्राईक. 2 धावा होतील का? बऱ्याच घडामोडी घडल्याने इथे मात्र हा निर्णय टीव्ही अंपायरकडे सोपवलाय. स्क्वेअर लेग पंचाने चेक केलं जाईल. रनआउट. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग झालेली आहे की नाही आहे. ज्यावेळेला बॉलने स्टम्पचा वेध घेतलाय चेक केलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी. द क्राऊन केक शॉपचे आपण दमदार ऑर्गनायझर अर्थातच शॉपचे मालक परेश गोरटकर जर आपण पाहिला दमदार तोही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आज इन ॲक्शनमध्ये नाही आहे. थोडीशी तब्येत इंजुर्ड असल्यामुळे तो आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत नाही आहे. तोही देखील मध्यप्रदेश दमदार फलंदाज आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर डिसिजन नॉट आउट. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या प्लीज, एकत्र येऊ नका. वेळ आता कमी आपल्याकडे प्लीज. 3 बॉल आणि आता विजयासाठी 16 धाबांचं समीकरण. 2 षटकार 1 चौकारी चालेल या मॅचमध्ये 3 बॉलवरती. संतोष पाटील आपण यांना पाहताय. खरं तर आम्हाला या स्पर्धेसाठी नेटची सेवा उपलब्ध करून दिली आहे. संतोषजी पाटील यांना आपण ऑनस्क्रीन पाहताय. थँक्यू, आपलंही मनापासून स्वागत. या स्पर्धेसाठी आम्हाला खरं तर नेट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यांना आपण ऑनस्क्रीन पाहताय. शेवटचे 3 बॉल आणि 16 धावा. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. प्रत्येक बॉलमध्ये डू ऑर डाय, करो या मरो असे सिच्युएशन मध्ये निर्माण झाले आता कासारवडी संघासमोर. खास करून नितीन वैद्य या फलंदाजासमोर. मोनिश पाटीलचं हे षटक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पायात टाकला बॉल, गतीने मात्र बीट केलंय. गती आणि मतीचा वापर, परफेक्ट यॉर्कर. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू आला, त्यामध्ये 2 मध्ये 16 धावा असं हे समीकरण त्या मॅचमध्ये आलंय. शेवटचे 2 बॉल आणि 16 धावा. एखाद दुसरा चमत्कारच या मॅचमध्ये त्या कमबॅक करून देईल कासारवडवली संघाला. सायरा अँड साईशा 11 कासारवडवली आपण टीम पाहता मैदानामध्ये. तर एका बाजूला युवांश अँड अंश 11 टेंबिवली. बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, कव्हरला हा फटका, सिंगल हँडेड झेल टिपलाय. आणि इथून मात्र खेळाडू बाद वेदांत पाटील चर्चेमध्ये राहिला. मेडन षटक टाकलं, फिल्डिंग चांगली केली आणि नितीन वैद्यचा विकेट मिळाला. आता मोनिश पाटीलला फक्त 1 बॉल बाकी आहे सामन्यामध्ये. आता औपचारिकता शिल्लक राहिली. एक चेंडूचा खेळ बघा. डीजे आपण थांबा, आता लगेच भरपूर वेळ घेतला इनिंगला. चला 40+ मास्टर विनंती असेल आपण देखील बी रेडी राहायचं. टॉस विनिंग कॅप्टनला विनंती असेल क्षेत्ररक्षण आपण लगेचच सजून घ्या. जशी ही मॅच संपेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि त्याच्यानंतर आम्ही विनंती करतो बघा
आस्तिक 11 जीवदानी बामणडोंगरे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी या ठिकाणी आपण पाहू शकाल. शिवांश ट्रान्सपोर्ट लेवल कांबोटे संघाचे संघनायक आपण देखील टॉस साठी लगेचच संपर्क साधा. शेवटचा एक बॉल आहे. मोनिश पाटीलने कमबॅक करून दिलंय. मेडन ओव्हरचं षटक आपण पहिलं वेदांत पाटीलचं, तिथून मात्र मोमेंटम मिळाला टेंबिवली संघाला. मागच्या ओव्हरमध्ये 12-19 असताना वेदांत पाटीलने मेडन षटक टाकलं आणि लास्ट ओव्हरमध्ये 19 धावा डिपेंड करताना आपण पाहता मोनिश पाटीलला. भावेश चौधरी लास्ट बॉल वरती आला, फिरून मारला, चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर, परंतु इथे 47 धावा डिपेंड करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय युवांश अँड अंश 11 टेंबिवली संघ. अभिनंदन टेंबिवली, हार्ड लक टीम सायरा अँड साईशा 11 कासार बडवली. तर दोन्ही संघांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेमध्ये आलात. अर्थातच वालदेश्वर एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व सन्माननीय विद्यमान सरपंच नितेश शेठ पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ